नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आजचा व्हिडिओ खास करून महिलांसाठी आहे. तर बघा, आपल्याला पार्लरमध्ये जाऊन आयब्रो करावे लागतात आणि प्रत्येकाला वाटतं की आयब्रो जास्त वाढू नये किंवा आपण सुंदर दिसावं. तर आज आपण न पार्लरमध्ये जाता फक्त एका माचीस बॉक्सपासून म्हणजे एका काडीपेटीपासून ज्या आयब्रो आहे त्या घरच्या घरीच करणार आहोत. कुठलाही त्रास न होता किंवा कुठलाही खर्च न करता 0 रुपयामध्ये आपण ज्या आयब्रो आहे न त्रास होता किंवा न पार्लरमध्ये जाता पार्लरपेक्षा पण भारी ज्या आयब्रो आहे त्या घरच्या घरीच करणार आहोत. अगदी नवीन पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर बघा, माझ्या ज्या आयब्रो आहे त्या बऱ्यापैकी या ठिकाणी वाढलेल्या तुम्हाला दिसतच असतील. असे छोटे छोटे बेबी हेअर ज्यावेळेस येतात त्यावेळेसच तुम्हाला लगेच ही ट्रिक ट्राय करायची आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्टेप बाय स्टेप बघा जेणेकरून तुम्हाला यापासून फायदा होऊ शकेल. तर बघा, व्यवस्थित त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक माचीस बॉक्स. तर सुरुवातीला बघा, ज्या आयब्रोचे जे वरचे जे हेअर आहे ते अशा वरच्या साईडला करून जे मोठे मोठे जे हेअर असतात म्हणजे जे बाहेरच्या साईडने निघालेले असतात ते व्यवस्थित आपल्याला कात्रीच्या मदतीने कट करायचे आहे. म्हणजे जो ओरिजिनल शेप आहे तो आयब्रोचा बिघडणार नाही. आपण ज्या घरच्या घरीच आयब्रो करणार आहे त्याचा शेप अगदी व्यवस्थित ओरिजिनल राहील. त्यासाठी आपल्याला जे मोठे मोठे जे हेअर आहे ते अशा पद्धतीने कात्रीच्या मदतीने मी सुरुवातीला कट करून घेत आहे. आणि बघा, अगदी सोपी पद्धत आहे, पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर नवनवीन यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते जे की तुमच्या खरंच खूप उपयोगात येणारे असू शकतात. तर बघा, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने मी दोघंही साईडचे जेवढे मोठे हेअर जे आहे ते जेवढे मला वाटतं की हे मोठे आहेत तेवढे मी या ठिकाणी कट करत आहे. कट करताना एक काळजी घ्यायची आहे, जास्त आतल्या साईडचे जे हेअर आहे ते काढायचे नाही आहे. जेवढे फक्त वरच्या साईडला दिसत आहे तेवढेच आपल्याला या ठिकाणी कट करायचे आहे. तर बघा, मी मला जेवढे मोठे मोठे वाटत आहे हेअर तेवढे सर्व या ठिकाणी कट करून घेत आहे. अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ज्या आयब्रो आहे त्या घरच्या घरीच करणार आहोत. बऱ्याच महिलांना पार्लरमध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ नसतो, पुरेसे पैसे नसतात किंवा त्रास देखील होतो. तर त्या महिलांसाठी खरंच ही ट्रिक खूप कामी येणारी आहे, त्यामुळे त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ नक्की पाठवा. तर बघा, व्यवस्थित आता हे हेअर जे आहे ते कट करून झाल्यानंतर आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लागणार आहे, ती म्हणजे व्हाईट कोलगेट आणि काडीची पेटी. तर बघा, हे जी माचीस आहे ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे आणि कोलगेट घ्यायचं आहे. जे कोलगेट वापरणार आहोत आपण ते फक्त व्हाईट कोलगेटच आपल्याला घ्यायचं आहे, दुसरं कोलगेट घ्यायचं नाही आहे, नाहीतर आपल्या डोळ्यांची किंवा स्किनची आग होऊ शकते. तर बघा, मी या ठिकाणी जे व्हाईट कोलगेट आहे ते अशा पद्धतीने काडीवरती लावून जो गूल असतो काडीपेटीचा माचीसचा त्यावरती आपल्याला लावायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला जिथे जिथे आयब्रोचे हेअर आहेत त्या सर्व ठिकाणी व्यवस्थित याला लावायचं आहे. आता सर्वांना प्रश्न पडला असेल की आपण माचीसनेच काडीपेटीनेच का हे लावतो आहे, तर हाताने किंवा दुसऱ्या काही कशाने आपण जर हे लावायला गेलो की तो आपला जो ओरिजिनल शेप आहे आयब्रोचा तो बिघडण्याची शक्यता जास्त असते. तर काडीपेटीमुळे बघा, अगदी सोप्या पद्धतीने आपण हे लावू शकतो, इकडे तिकडे कुठेच जाणार नाही. अगदी आयब्रोचा जो शेप आहे त्या शेपच्या आकाराचेच आपल्याला हे लावता येईल किंवा हेअर काढता येईल. त्यासाठी आपल्याला जी माचीस आहे त्याचा मी या ठिकाणी वापर केलेला आहे. तर बघा, व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला सर्व बाजूनी जे कोलगेट आहे ते अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे. पुढची स्टेप बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील म्हणता येईल आणि आपली एक छोटीशी ओळख देखील होईल. तुमचे काही प्रश्न असतील, काही गोष्टी समजल्या नसतील किंवा काही डाऊट असेल तर मला ते कमेंट्स करून नक्की कळवा, मी त्याचा उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर बघा, मी या ठिकाणी व्यवस्थित याला माचीस म्हणजे जी काडीपेटी असते त्याने व्यवस्थित आपल्याला हे जे आहे ते लावायचं आहे, जे की मी लावून घेतलेलं आहे. आता जे कोलगेट आहे ते थोडंसं सुकून द्यायचं आहे, ओलं कोलगेट ठेवायचं नाही आहे. म्हणजे थोडा वेळ, जास्तीत जास्त 2-3 मिनटं लागतात. 2-3 मिनटामध्ये हे जे कोलगेट आहे ते व्यवस्थित सुकल्या जातं. तर बघा, माझं जे कोलगेट आहे मी लावलेलं ते या ठिकाणी सुकलेलं आहे. म्हणजे आता आपण या ठिकाणी आयब्रो करू शकतो. त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे चिकट टेप. मी या ठिकाणी जो सेलो टेप आहे जास्त चिकटवाला म्हणजे डबल साईडवाला ट्रान्सपरंट टेप जो असतो तो मी या ठिकाणी यूज करत आहे, ज्याला जास्त चिकटपणा असतो.
तर बघा मी या ठिकाणी टेपचा यूज कशा पद्धतीने करते ते सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। तर बघा व्यवस्थित कोलगेट जे आहे ते सुकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला चिकट टेप घ्यायचा आहे आणि व्यवस्थित ज्या ठिकाणी हेअर जास्त मोठे तुमचे जिथे तुम्हाला वाटतं की ते जास्त मोठे आणि हेअर आहे त्या ठिकाणी लावू शकतात किंवा जेवढ्या ठिकाणी आपण कोलगेट लावलेला आहे त्या सर्व ठिकाणी आपल्याला हा जो चिकट टेप आहे तो व्यवस्थित लावायचा आहे। तुम्ही जेव्हा चिकट टेप लावतात तेव्हा म्हणजे प्रत्येक वेळेस असं माझ्यासारखं आधी लावून देखील ठेवू शकतात किंवा जेव्हा काढायचं त्यावेळेस देखील डायरेक्ट लावला आणि काढले खेचलं तरीही चालेल, तुमच्यानुसार तुम्ही हे करू शकतात। तर बघा अगदी जिथे आपण हे कोलगेट लावलेलं आहे त्यावरतीच आपल्याला व्यवस्थित हे चिकट टेप जो आहे तो लावायचा आहे आणि बघा जे आपण काडीपेटीने जो कोलगेट लावला त्या शेपवरती आपण हा चिकट टेप लावलेला आहे आणि अगदी आणि त्यानंतर बघा जिथे आपण हे कोलगेट लावलेलं होतं त्या सर्व ठिकाणी मी चिकट टेप लावून घेतलेला आहे। जेव्हा तुम्हाला जर आधी लावायचा नसेल तर ज्यावेळेस तुम्ही चिकट टेप लावू शकतात आणि त्यावेळेस प्रत्येक वेळेस काढू देखील शकतात। तर बघा अपोजिट डायरेक्शनने आपल्याला हे व्यवस्थित खेचायचं आहे आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला नक्कीच वाटत असेल की कुठलाही त्रास यापासून होत नाही आणि खरंच यापासून कुठलाही त्रास होत नाहीत। रिझल्ट बघा मी शेवटी तुम्हाला सर्व रिझल्ट देखील दाखवणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही पार्लरमध्ये न जाता न कुठला त्रास होता किंवा न कुठलाही खर्च करता आपल्या ज्या ॲब्रो आहे त्या अशा पद्धतीने घरच्या घरीच करू शकतो। नक्की ट्राय करून बघा। तुम्ही हे बघण्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही स्वतः कराल त्यावेळेस तुम्हाला याचा अनुभव बघायला मिळेल आणि ज्यांनी कोणी ट्राय केला त्यांनी प्लीज खाली कमेंट्स करून नक्की कळवा, कारण तुमची कमेंट बघून बाकीच्यांचा देखील फायदा होऊ शकेल। कारण आम्ही व्हिडिओमध्ये सांगितल्यावरती बऱ्याच जणांचा त्यावरती विश्वास बसत नाही, सर्वांना वाटतं की हे फेक आहे, परंतु तुम्ही जेव्हा ट्राय कराल त्यावेळेस तुम्ही जर कमेंट केली तर नक्कीच ती कमेंट बघून इतरांचा विश्वास बसतो आणि त्यावेळेस त्यांना वाटतं की खरंच हे खरं आहे। आणि बघा मी तुम्हाला जे बाकीचे जे हेअर आहे ते सुद्धा दाखवते, छोटे आहे त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमध्ये ते दिसू शकत नाही। प्रयत्न करत होती व्हिडिओमध्ये ते दाखवण्याचा, परंतु जेवढा जवळ कॅमेरा नेत होती तेवढं ते ब्लर होत होतं। तर तुम्ही हे स्वतः ट्राय करा, त्यावेळेस तुम्हाला नक्की रिझल्ट बघायला मिळेल। आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने माझे जे ॲब्रो आहे न पार्लरमध्ये जाता न कुठलाही खर्च करता किंवा कुठलाही त्रास न होता 0 रुपयामध्ये ॲब्रो जे आहे ते या ठिकाणी झालेले आहे आणि रिझल्ट तुम्ही बघितला। सर्व गोष्टी मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सांगितल्या जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजेल आणि त्यापासून कुठलाही त्रास होणार नाही। म्हणून सर्व गोष्टी तुम्ही फॉलो करा, तरच तुम्हाला व्यवस्थित त्याचा रिझल्ट बघायला मिळेल। आणि आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल। लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ नेहमी बघत राहा। भरपूर असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकतात। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। बाय।